मीरा भाईंदरमध्ये रुग्णांना फळ वाटप करत समाजभान जपलं गेलंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र यंदा वाढदिवस अत्यंत सौम्य आणि साध्या रीतीने साजरा करतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांच्या निर्णयाचा सन्मान राखत कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केलाय। याच अनुषंगाने मीरा भाईंदर शहरात शिवसेनेच्या 146 विधानसभा मतदारसंघाचे नेते सचिन मांजरेकर तसेच उपशहर प्रमुख राजेश वेतोचकर यांच्या नेतृत्वाखाली एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते। सामाजिक जाणीव ठेवून वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत अनेक नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरते। वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी हीच भावना या उपक्रमातून व्यक्त झाली आहे। बघा, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयात जवळजवळ 100 पेक्षा जास्त पेशंट या ठिकाणी ऍडमिट असतात। अतिशय खूप चांगली सेवा या रुग्णालयाच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरामध्ये होत असते। आम्हा शिवसैनिकांचं हे कर्तव्य आहे की जेव्हा आमच्या नेत्याचा, आमच्या पुढाऱ्यांचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा समाज उपयोगी किंवा लोकांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या प्रत्येक प्रभागामध्ये या करण्याचा मानस आम्ही सगळे पदाधिकारी ठेवतो। आज या दिवशी माझ्यासोबत माझ्या शहराचे उपजिल्हा प्रमुख राजू वेतोचकरजी जे या महापालिकेच्या पॅनलवर सुद्धा आहेत, तर आम्ही सर्वजण आज मॅडमला या ठिकाणी भेटलो आणि एक सदिच्छा भेट घेऊन फ्रुट्स आम्ही द्यायच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आमच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस हा प्रत्येक रुग्णालयामध्ये गोडधोड देऊन साजरा केला जाईल, ही या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या निवडणुका झालेल्या आहे। तुमच्या शिवसेनेला हे चांगलं बळ मिळालं, त्याबद्दल काय बोलतो? आदरणीय एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, जनसामान्यात जाऊन जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जी प्रचिती आणि एक छबी या महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे, महाराष्ट्र त्या छबीचा एक फार मोठा फॅन झालेला आहे। आणि लोकांना जेव्हा अनुभव येतो की एखाद्या पक्षाचा नेता हा प्रत्यक्ष लोकांना भेटतो, जेव्हा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला, तर वर्षा बंगला हा वर्षा बंगला न राहता लोकांसाठी एक शाखा म्हणून लोकांसमोर अशी ती आली, लोकांना आपलंसं वाटलं। असं लोकांना आपलंसं करणारा हा नेता आणि या नेत्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे उमेदवार दिले गेले, लोकांनी जसं या नेत्यावर प्रेम केलं त्याचप्रमाणे या सर्व उमेदवारांवरती प्रेम केलं आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे, महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवार जिंकून आले। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी आपला पराभव सुद्धा झाला शिवसैनिकांचा। या संपूर्ण घटना घडल्याच्या नंतरही शिवसैनिक या मीरा भाईंदरकरांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरलाय, काय नेमकी भावना आहे? शिवसेना पक्ष आणि निवडणुका याचा फारसा काही संबंध नसतो। निवडणुका येतात, आम्ही त्याला सामोरे जातो, यश अपयश हे त्या वेळेवरती आधारित असतं। पण 24x7 म्हणजे 365 दिवस जर कोणता पक्ष, जर कोणते कार्यकर्ते तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती लोकांसाठी काम करताना पाहायला मिळतील, तो एकच पक्ष आहे, शिवसेना। म्हणजे अतिशय आम्हाला देखील कधी खंत वाटते की ज्या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार पडलेत तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तिथील लोक, तिथील जनता आपापल्या समस्या घेऊन पुन्हा आमच्याच दरबारात आले, आमच्या शाखेत आले आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की आता मी नगरसेवक नाही आहोत, किंबहुना आमचे नगरसेवक नाही आहेत, पण इतका लोकांचा विश्वास कसा? तर लोकांनी स्पष्ट म्हटलं, आमचा विश्वास शिवसेनेवरती होता, शिवसेनेवरती आहे आणि शिवसेनेवरच राहील।